सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका करत आमदार राजू खरे यांनी आगामी निवडणुकांसाठी दंड थोपटले आहेत। भाजपने कितीही मनसुबे रचले तरी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे। सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राजू खरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली आहे। त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की पालकमंत्र्यांनी आम्हाला दम द्यायचा प्रयत्न करू नये। दमाची भाषा त्यांनी दुसरीकडे करावी। आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरणारे लोक नाहीत। पुढे बोलताना आमदार राजू खरे म्हणाले की मी 36 वर्ष बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे। त्यामुळे शिंदे साहेब काय चीज आहेत ते सर्वांना ठाऊक आहे। मोहोळमधील दादागिरी, दडपशाही आणि झुंडशाही गाडून मी 31,000 मतांनी निवडून आलोय। त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे पराभव करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। राजू खरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे। आता या टीकेला भाजप आणि पालकमंत्री काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, जनसपूत न्यूज, सोलापूर।